करतो पायी पंढरी वारी। अंत नको पाहू विठ्ठला, येऊ दे तुझ्या दरबारी। सारा गोतावळा सोडूनी करतो पायी पंढरी वारी। सारा गोतावळा सोडूनी करतो पायी पंढरी वारी। अरे बाबा इथंच आहे ना तिंका, त्याचा ऑटो आहे ना तिथं कटलं सिंक आहे बाबा, ते काय सतरंजी नाही ते इथंच आहे, ते एवढ्याच आहे ते। बरोबर आहे बरोबर, हे काय इथंच ऑटो आहे त्याचा। हो बरोबर आहे, असं हळ्या पडायला असतं गोष्ट आहे ते। चला 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 अंदर चला म्हणलं। काय म्हणलं लाईन पटेल, जास्त काही बोलू नका म्हणलं। हा माणूस कसं आहे तुम्हाला माहीत नाही, आम्हाला कसं लहानपणापासून आम्हाला माहीत आहे। हो माणसाला कसं राग आला तर राग येते बरं। हो म्हणून आम्ही काय बोलास ते बरोबर बोलतो आणि त्याला बरोबर घराकडे घेतो। हा तुम्ही काही गडबड करू नका। मी काय गडबड करतो, मी म्हणलंच काय, पण ते आता आता तुम्हाला वाटून राहिलं मी बोललो का। हो चला तुम्ही बरोबर पद्धतशीर बोला, आणि काय तर घराकडे घ्या द्यायला कोणत्या हालतीत नाही। हो चला। का कोणीच तर नाही इथं, ऑटो दिसून राहिला म्हणजे लुटेरा कुठे आहे म्हणलं। हा मोठे पाटील नाही लुटेरा नाही, हा गेला कुठे तिंग अरे वा तिथे कोणी राहिला मंदिराकडे, तिकडे गेलं वाटते ते। हो ते आला आला। अरे बाबा बाबा हो बाबा आले वाटते नाही का, फंग पळत आलेतले गायची। हो साध नाही वाटते नाही। हो हो दिसून राहिलं ना। हो आलो आलो आलो, येऊनच राहिलो। लवकर चला जरा, हो लवकर या जरा, त्याला पाय उचला ते। पाय उचला, थांब ना तू आता, अजून तर आता सुरुवात आहे। थांब ना तू, असा पोयतो ना तुले, थांबच तू आता। कहून हा सासरवाडी गेलता ना तू? अरे काय म्हणलं आले का? हो तेच म्हणलं तुम्ही आले का? तुम्ही सासरवाडी गेलते वाटते ना? ते सोडा सगळं, तुम्ही फोन केला आम्हाला, कुठे बाबा कुठे ते सांगा पहिले। बाबा कुठे? अरे तिथंच आहे ना, जेवण करून राहिलं ना, दिसले नाही का? दिसत नाही का? आम्ही तर काय 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 डोकं आहे का नाही? अरे पाहा कुठं आहे, जेवण कोण कोण राहिलं, कोण जेवण कोण राहिलं? चला काय मायभिन माणसं आहे, चला। असं कसं काय का काय उपकले का म्हणा मायभिन तर? अरे इथं होते ना, आत्ता जेवायला बसलो होतो ना आम्ही। म्या म्हणलं काकाजी जेवण करा, आणि आम्ही बसलो होतो ना इथं। मग बसले होते तर मग कुठं गेले मग? हा तुम्ही तुम्ही तिथं नव्हते जागेवर, हा बाबा कुठे गेले मग इथून? अरे मग तेच विचारून राहिलं ना मी, तुम्ही काय विचारून राहिले? मी तुम्हाला तेच विचारून राहिला की गेले कुठे इथून। मी नेमकं पाणी आणायला गेलो, मला म्हणे बा जेवण करायच्या वक्ती पहिले पाणी पाहिजे म्हणे। तर मी गुंडी भरून पाणी आणायला गेलो, तिथं दोर नाही सापडे, तर म्हणे गणगण इकडे तिकडे पाहायला, मग पाणी काढलं आणि गुंडी भरून घेऊन आलो इथं मी। तर आता तुम्ही दिसले मले, आणि तुम्ही म्हणता की नाही आहे, म्हणजे नाही का जुलूम माझी वा भोवती। आम्ही तर नसतं उपरच माणूस आहे ना। अरे बा म्हणलं आम्ही तुम्हाला विचारू राहिलो ना की इथं कुठं आहे, मग कुठं आहे दाखवा ना। अरे बा तुम्ही दाखवा ना, इथं इथं होता ना माणूस, गेला कुठं? हा तुम्ही दाखवा मले। मावीन तर अरे हो ना बाबा, आमचं चुकलं तुमचं बरोबर आहे, पण इथं आपले मोठे पाटील होते ना, हा मग इथं होते तर मग ते गेले कुठं? हा उपकले का ते? बर बा, मी इतका घनचक्कर माणूस आणि मला घनचक्कर देऊन गेले ना ते। हा मले म्हणे मी जेवण करतो म्हणे बा, तुम्ही पाणी घेऊन या। हा मग इकडे ते गेले कुठं मग? हा कुठं गेले कुठं? नाही का आता याची स्क्रू ढिले झाले काय सांगा। अरे बा म्हणलं लुटेरे भाऊ, तुम्ही राजा फोन करून म्हणे की बा इथंच आहे, तुम्हाला सांगत ना कुठं जाऊ नका देऊ, ते लक्ष ठेवा बा। हा तुम्ही काय लक्ष ठेवलं? हा गेले का ते इथून? हा गेले का नाही? मग का ठसक्यानं मरू देऊ का माणसाले? पाणी नाही पाहिजे का? पाणी आण म्हणेन मले, म्हणून मी पाणी आणायला गेलो ना बा। मले का माहीत अशी घनचक्कर देते म्हणून? हा माणूस गेला बा। हो तुम्ही बा, तुम्ही लवकर रस्त्याने निघा। कुठे समोर गेले असन तर पहा, नाही तर मागं गेले असन तर पहा। हो काही करून तुम्ही त्याचा शोध घ्या, पण इथं आले होते ते। बापरे आपण तर मग आता म्हणजे पुढे गेले असू शकते का? बहुतेक म्हणजे आता गेलेच असन ना, इथं होते ना ते, त्यानं मला मुद्दामून पाणी आणायला पाठवलं वाटते बा। बरोबर आहे बरोबर, म्या तुम्हाला फोन केला का नाही, त्यानं बहुतेक ऐकला वाटते लेकाचा, म्हणून ते सटकले इथून। बरोबर आहे बरोबर आहे। हो तुम्ही जा आता, मी भले माया कटलं काढून तुमच्या मागं आलोच मी, 2 घास खाल्ले की। हा हो निघा तुम्ही, काळजीनं जा तुम्ही रस्त्यानं, हो सापडतेच तुम्हाला। राजा आता म्हणता पाहिले जा, आणि ध्यान ठेवलं असतं तर हो ना, काय माणसा राजा। चला चला काढा गाड्या, चला चला पटपट। पाटील आहे बा, गाडी थांबवली इथं, कदाचित मंदिरात गिंदिरात थांबले असेल तर पाणी गिरी प्यायले बरं खायले। हा हो आपल्या गाड्या एरी मागच आहेत ना, तोपर्यंत गाडी इथं लावून द्या। पाहू आपण ते आले म्हणलं साहेब तिथं कोण आहे ते, त्याला विचारून घेऊ। हा चला राम 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 राम, राधे राधे। हा बोला काय म्हणता भाऊ?
भाऊ म्हणलं एक असा माणूस पाहिला का तुम्ही, असं म्हणजे धोतर आहे घातलेलं आणि असं वरून असं पांढरं शुभ्र शर्ट आहे, वयस्कर माणूस आहे, जरा असा पटका गिटका बांधलेला, असा माणूस दिसला का एवढ्यात नाही समजा मंदिरा गिंदिरात आलेले? बरोबर आहे बरोबर. पांढरा शुभ्र शर्ट आहे, धोतर आहे, वरून पटका बांधलेला आहे त्यानं. बरोबर आहे बरोबर आहे. पाहिलं मी त्याईले. अंदर जा तुम्ही, वडाचं झाड आहे तिथं, ते त्यानं अंग टाकलं राहिले, नेमके झालेत ते, अंग टाकलं त्यानं, पाणी गिनी पिले तर. पाहिलं मी त्याईले, पाहिलं लक्ष आहे माय. पटका पांढरा होता, पटका कसा काय, पटका गिटका कसा होता? पटका पांढरा होता, हो पटका पांढराच होता, हो बरोबर आहे बरोबर आहे. हे बा तुमच्या बाबा शक्य राजा, हो 100%. हा चला बरं इथपर्यंत आले पाहिजे ते. चला चला अंदर चला. गाड्या आल्या वाटते छत्रा होते. अरे इकडे इकडे म्हणलं, इथं गाड्या उभ्या करा, इथं आहे म्हणते, या लवकर आमच्या मागे या. बरं 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 बरं, पाहा तुम्ही, आम्ही आलोच. चला हो, इथं गाड्या उभ्या करा, चला. चला मग पाटील. हो चला येतो म्हणलं भाऊ. हा पाहतो आहे का नाही ते, तर असले तर कसं जमलं बरं, नाही तर आपणच आहे. हो चला म्हणलं पाटील, चला. पाटील हाय म्हणलं, हो तुमचे बाबा, हो ते म्हणते म्हणलं. इकडे इकडे, अरे कधी म्हणजे इकडे ना, इथं आहे म्हणलं, इथं आहे. पाटील उठा म्हणलं, मोठे पाटील, आम्ही आलो म्हणलं. पाटील उठा म्हणलं, उठा. तुम्ही? हो आम्ही बसलो त्याच्या धुंड तिकडे आहे. किती परेशान झालं म्हणलं आम्ही, तुम्ही नाही दिसले तर. कुठं चालले तुम्ही, कुठं हा म्हणलं तुम्ही? कुठं चालले तुम्ही? आता कुठं म्हणजे मी निघालो आता पंढरपूरले. हो कसं आहे, वारी आहे मै पैदलची. हो मी निघालो. असे कसे बोलता हो, काही आपला राजा. चला तुम्ही घरी चला, काही इथं मजा नाही आहे. चला मग काय राजा, हो बसले आपली इथं. चला बसा लवकर, गाडी आहे सगळं आहे, चला घराकडे. नाही वापसचं नावच घेऊ नका. आता मी निघालो आता. काय एखाद्या लहान लेकरासारखे करता राजा, पोरगं किती परेशान आहे, सगळे आम्ही गावाले परेशान. तुम्ही चालले आपली एकटी, काही करता राजा. ऐका ना तुम्ही जरासं. नाही आम्हाला बा आमच्या विठ्ठलानं बोलावलेलं आहे ना. आता तुमच्यासारखे असे किती काही आडवे आले तरी मी रोखल्या जाणार नाही. मी पंढरीला जाणार म्हणजे जाणार. बरं ठीक आहे ना. हो आता काहीतरी मार्ग काढा लागेल नाही का. हो जरासा आता सगळ्याला विचार करून काहीतरी मार्ग काढावा. बरं ठीक आहे ना. तुमची इच्छा असेल काही हरकत नाही. हो बरं बसतो आम्ही जरासं, पाणी गिनी पिऊ. हो आपलं मुंगशीला पोट्याला पाणी आणायला. हो बसू जरासं आपण. हो ते मला लुटेरे यायला वाटते नाही का. अरे लुटेरे भाऊ इकडे या म्हणलं. हो इकडे. हो आता काहीतरी मार्ग यायचा काढाच लागणार आहे. हो या. सांगा नसतं झालं का नाही, पहा म्हणलं कंदीला म्हणजे इथं येऊन बसले म्हणलं, चालले होती सांगणी नाही, काहीच नाही. कसं काय करा म्हणलं, सांगा बा शांताराम भाऊ. हे बा तुम्ही काही आता हे बा त्यात किसच पडलो का आता लाईनी पाटील. हो कसं आहे, कमानच्या बाहेर तीर निघाला आता. हो आता काही विषय आपला राहिला नाही. हो आपल्याला तडजोड करून कसंही करून त्याला आता जाऊ द्या लागणार आहे. हो कसं आहे, हो रोखणं मुश्किल आहे आता. सांगा कंदीला भाऊ, आता सांगा तुम्ही, यायच्या होईल का ते? रस्त्यानं पैदल एकटेच चालले ना आपले, काही त्याच्याजवळ पाण्याची बॉटल नाही ना कोणतं काही नाही. सांगा बा तुम्ही, कसं काय होणार आहे आता सांगा बरं. ते सगळं समजलं ना आम्हाला. कसं हाराहोरा पाहून त्याच्या चेहऱ्यावर हे पाहिलं नाही का तुम्ही, की बा जाणार म्हणजे जाणार. तुम्ही किती काय आता हे बा ताणलं तर जमत नाही बरं, तुट्टे द्या आता. फालतू मग कसं वांदेवाडी व्हायची तर अजून पंचे द्यायची. आता ते जातो म्हणते ना, तर जाऊ देऊ आपण. हो त्याच्याशिवाय काही इलाज नाही. जाऊ द्या तुम्ही म्हणता तर काही हरकत नाही, जाऊ देऊ त्याला. पण असं आता एकटं कसं काय, ते त्याला सोबती नाही, कोणी नाही. म्हणलं चालणं होते नाही होत, म्हणून म्हणलं जरासं कसं व्यवस्था आपल्याला करून द्या लागन. तर त्याला पाठवा लागन. आहे ना सोबती नाही ना त्याला, फक्त यायला इथून आता वापस न्यायला लागन रामपूरले. डॅनी आहे त्याचा म्हणजे भाऊ येणार आहे म्हणते, आणि आपला मोठा आहे. 4 जण सकाळी आपण एखादा ॲटो पाहूल्या का संघ. काही कमी जास्त सामान हे ते भरून देऊ, रवाना करू मग पद्धतशीर. म्हणा आपण आता ॲटो कोणाला सांगा कसं काय करावं.
तिंका लुटेरे आला ना ती ॲटो लावला त्यानं त्याला मंगापासून बोलावर राहिलं इकडे येऊन नाही राहिली हो याचा ॲटो सांगायला पुरते आपल्याला या कमी बजेटात भेटते आणि हे कसा माणूस आहे खमेटोक आहे हो म्हणजे यायले थेट बिलकुल पंढरपूरला पद्धतशीर नेऊ शकते हो नाही तर रस्त्यानं माहीत नाही काही बाबा अलग अलग प्रकरणं काही विचारूच नका हो खंबेठोक माणूस पाहिजे तिथं बिलकुल गुदना मारला की होय मागं हो तर हे जर असला का नाही हो तर मस्त यायचं म्हणजे पद्धतशीर काम होती असं म्हणता नाही का बरोबर मग ठीक आहे मग आता पाठवता लागणच नाही का हो द्या मग ते लुटेरीला आवाज द्या मग त्याला सांगून द्या कसं काय करायचं म्हणा हो ठीक आहे अरे लुटेर भाऊ अरे इकडे या ना हो तिकडे काय गुरुमे गारमे करू राहिले ते हो ना मोठे पटलं काय काना भरते काय सांगा अरे इकडे 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 या म्हणलं हो ना आलो ना भाऊ येऊन राहिलो ना हो, येतो म्हणलं पाटीला हो लावतो लाईन मी पुढची हो काही वांधा नाही अरे का हो, तेच म्हणलं काय म्हणते बाबा काय बोलले ना तुम्ही 2 शब्द हा तिथं जेवण करायला बसले होते तुम्ही तर मग विचार नाही का त्याला इथं कसे काय पोहोचले म्हणून अरे सांगे ना तेच विचारलं ना मी त्याइले हो ना ते म्हणे तुम्ही फोन लावला म्हणून रामपूरले हो ना आपल्याला तर कसं जाणं आहेच म्हणे हो पोरगं अळवाचं बा म्हणे म्हणून मी ट्रकात बसलो निघून आलो म्हणे इथं हो आता आराम करत होतो म्हणे ना आपलं कोणा निघत होतो म्हणे आता काय करा राजू हा बोला बरं अशी जर माणसं असले तर काय करा आता ऐकते का आता हा मी किती वेळ सांगितलं पण ऐकलं नाही त्यानं कायले भेणार कायले म्हणलं तुम्ही तर म्हणजे जराशे म्हणजे चप्पल जर बापाची पायात नाही आली तर मग जसे काय बापाचे पुढे चालले तुम्ही हां हो का काय वाईट करून राहिले का ते का काय कोणतं शोक पाणी करून राहिले का खर्च पाणी करून राहिले त्याच्या मनाच्या समाधानीसाठी चालले ते मग काय अडचण आहे तुमची जाऊ द्या ना जात असेल तर नाही तेच विषय होता ना आमचा इथं की बा कसं आहे यायला सांगितलं आम्ही बाबाची कशी इच्छा लय दिसू राहिली जाऊ द्या बा ते विषय क्लिअर झाला आता त्याचं काही नाही फक्त एक विचारायचं होतं नाही तुम्हाला टाईम आहे का म्हणलं समजा महिनाभर समजा काढू शकता का तुम्ही हो कारण की तुमचा ॲटो आपल्याला पुऱ्या महिन्याभरासाठी भाड्यानं पाहिजे आणि तुम्ही बी समजा टरकली वाटते यायची नाही हो ना पाटलान चांगला दम भरला यायले हो सारखीच झाली वाटते सगळी हो 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 ॲटो आहे ना खालीच आहे ना आपला काय कामच काय आपल्याला आंब्याचा सीझन झाला आपला तेच म्हटलं कसं आहे तुम्ही यायला घेऊन जा हा 3-4 जण आहे हो, कसं त्याचं सामान मीठ कूट हे ते सगळं भरून देतो उद्या सकाळीच मग आपलं दिंडीले मग निघून जा चालले आपले हे पुढे पैदल तुम्ही मागं पुढे चालू आपलं पाणी लागलं पाणी द्यायचं चहा लागला चहा करून द्यायचं त्याइले हा जेवणाची पुरी त्याची व्यवस्था करायची हा असं एवढं काम करावं लागेल बा तुम्हाला समजा आम्ही काय ज्या द्यायचे ते देऊ तुम्हाला पैसे चालते ना गाडीचं डिझेलही भेटलं हो तरी बस झालं आपली मजुरीचं काही नाही खाणं पिणं यायच्या संग मग होऊन जाते आपलं काही विषय नाही त्याचा तसं नाही म्हणा तुम्हाला बा आम्ही 300 रुपये रोज देऊ हा रोजचा हा 3 गुणला समजा 3-9,000 रुपये महिन्याची देऊन देऊ तुम्हाला जाणे येणं महिना लागतेच आता तर बाकीचे अजून तुमची गोष्ट अशी आहे खाण्यापिण्याचं सगळं साहित्य आम्ही भरून देऊ कटलेतनी हां आणि त्याला जर थकवा आला म्हणा तर इथून तिथं न्यायचं हां बरोबर टाईमशीर चहा पाणी नाश्ता जेवण सगळं पद्धतशीर द्यायचं बिलकुल सगळी सोय घे तुम्ही हो चहा पाण्यापासून नाश्ता जेवण सगळं हो काहीच विषय नाही हो येपर्यंत तर ठीक आहे मग झाला तर नक्की हो तर आता फक्त तुम्ही आमच्या संग चला ते डॅनी बुडा आहे ती यायला सगळे टच करून देतो आणि मग कसं तुम्ही घराकडे निघून जा ॲटो घेऊ हां आम्ही आता थोडंसं बाबाले सांगून देतो की बा काही हरकत नाही जाऊ आपण हां ठीक आहे मग हां बरं घ्या ना भेटून घ्या द्यायले म्हणलं काही जास्त काही बोलू नको म्हणलं हो कसं दिमागले भडकेलं आहे बरं हो जा म्हणा बाबू 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 करत आपलं रामपूरपर्यंत घ्या द्यायले हां बस मी हाऊस तुमच्या मागं कटलं घेऊन खरंच आहे म्हणजे पाटील साहेब तुमच्यासारखा देव माणूस नाही पाहिला आम्ही हो म्हणजे गावातल्या तुमच्या स्वतःच्या मुलाचा तर हट्ट तुम्ही पुरवला परंतु गावातल्या कितीतरी गरीब लोकांना तुम्ही हट्ट पुरवला त्याच्या अडीअडचणीले तुम्ही धावून गेले आणि आज तुम्ही हो इतका हट्ट पुरवणारा बाप आज परमेश्वराच्या भेटीसाठी मुलापुढे हट्ट करत आहे हे आम्हाला काही बरोबर वाटलं नाही आणि तुम्ही खरोखर जा आणि तुमच्यासोबत फक्त तुमची सोबती घेऊन जा असं आम्हाला वाटते बा तुम्ही एकटे जाऊ नका कारण की तुमचे मित्रसुद्धा तुमची वाट पाहू राहिलेले आहे डॅनी बुडा आहे मोठा आहे हा जाने आहे ते सगळेजण म्हणून राहिले की बा आम्ही सुद्धा येणार आहोत म्हणून म्हणलं कसं आहे सगळ्याच्या निरोप घ्या रामपूरला चला आणि तिथून सविस्तर आपलं पद्धतशीर आपली दिंडी आपण सुरू करून देऊ हो असं आमचं म्हणणं आहे बा हो फक्त एवढं जर मान्य करत असाल तर रामपूरला चला आणि मग मामा लुटेरीची गाडी आहे त्याच्यात सामान भरून देतो आणि जानी आणि डॅनी हे ते सगळेजण मग तुम्ही इथून निघून जा मग हे काय लय जोरानं पोहायला तर गाड्या घेऊन ये हा कोण होते अरे हे तर रामपूरचे दिसून राहिलं ते निळ्या टी शर्टवर पोहायला का हे आली अजून एक डुकडुक करत एखादा अरे हो भाऊ थांबा हो हे तर ओळखीचा दिसते मला बुडे बा थांबा
अरे बापरे देव मग हे आपलं कंदील होणार आहे बा ते कंदील बुडा आणि त्याच्या संघ असते ती अटारणे हा तिंका ती पायन बरोबर उतरलं ती तेच होय नाही का हो हो हे तर मान आलाय खायला काचा अरे 2 खेप जेलात घातलं नाही आहे ना मले हो ना आता सुटून आलो थांबा आता अरे इकडे या ना दादा अरे काकाजी इकडे या. अरे बापरे अरे अरे तुमकं आहेत का बाबा बाबा तेच तर मला कोण आवाज देऊ राहिलं अरे बोला काय होतं बा काय मिरचीवाले काय कुकडे इकडे कुकडे काही नाही ते इथल पाटील नाही का आमच्या गावची हो तर ते राग होऊन चालले होते वारीले हो तर मग कसं पोराला समजावून आम्ही समजावून आणलं आता उद्या कसं पद्धतशीर आपलं पाठवून द्यायचं सामान सुमान असं व्यवस्थित करू. अरे बाबा मग तर राजा योगस आला अरे मला यायचं होतं मी चाललो होतो राजा हा हिंका मा भाले आता तेच विषय होता आमचा सुरू जातो म्हणून आता असे भांडकुदर लोक जर संघ नेले तर रस्त्यानं काय करावं हा एक तर आता लुटेरे संघ आहे आता अरे नाही ना ते कसं झालं ते म्हातारे माणसं 4-5 जण आहेत ते हो तुमचं कसं तुम्ही कसे तरुण माणसं हा बरोबर चालत बसता ते राहतील मागं हो मेळ येत नाही ना ते हा गदघोड होईल ना ते काही मागं काही पुढे ते जमत नाही काही ते कायले गदघोडन कायले काय या येतो म्हणा मी त्याले येऊ द्या मी काय त्याला खायला मागून राहिलो का हा माया मी सामान संघ घेतो हा रस्त्यानं असतं किती भंडारे असते नाही याला घ्यायलाच नाही पुरत नाही का हो हे कामीच नाही माणूस बाबा हेड दिमाग आहे नाही म्हणलं त्या दिवशी मग ते निपटलं का मग मिरच्याचं ते आपलं वजनाची तुम्ही सापडले होते ते राहू द्या ना ते विषय माझ्या जखमीवर काय मीठ चोळून राहील तुम्ही हा 2 खेप सुताळलं ना मला त्या पांडे साहेबानं मग काय तर काय 7 खेप इथंच येतं का म्हणे तू झाली जमाना तर आलो मी म्हणून तर माझा भाऊ म्हणे बा काहीतरी चांगले कामं कर वारीले जाय म्हणून मी आता विचार होता माझा आता म्हणलं तुम्ही म्हणता नाही म्हणता आता नसतंच तुम्ही त्या दिवशी कसं फालतूची कॉम्पिटिशन आणि त्या माया बी नुकसान केलं आणि तुमचंही नुकसान झालं मला लोकांना फायदा करून घेतला सस्त्या मिरच्या घेऊन गेले बरोबर जाऊ द्या मग हे बा मी म्हणून पाहतो मामा लुटे दिले हो जर त्यानं म्हणलं हो तर मग बा तुम्हाला फोन करीन मी बरं फोन करा मग मला हा येतो मी सांग तुमच्या इथून आपल्या गावानच जाते का तुमची हा संग चाललं मग मला विचारून मी हो निरोप सांगेन तुम्हाला फोन करीन हा हो ठीक आहे चला येतो मग आम्ही आता हो येतो बरं या मग हा हो बरं ते निळ्या टी-शर्ट वाला पोट्ट भेटलं की सांगता त्याला मा निरोप हा हो ते भेटले होते म्हणा देवमन भाऊ तू म्हणा बा पाईपाचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही म्हणा मी आज ना उद्या त्याचा विषय नका सांगायचा ना मध्ये झुंबल घर फिरवेन तुम्ही तुमचं पाहणं हो काय तर बोला तर काय नसतं लावता हो येतो मी चला. अरे बाबा आला बा आमचा विठ्ठल अरे का हो विठ्ठलराव कुठे गेले होते म्हणलं अरे आता वारीले तुम्ही म्हणे येतो आणि तुम्ही राहिले मांग म्हणून तुम्हाला घ्यायला आलो मी उद्या सकाळची तयारी ठेवा म्हणलं निघू बाबू हा काही वांदा अडचण नाही काही अडचण नाही आता आमची तर काही नाही बाबा फक्त जाण्याला फोन करून देतो निघतो बा म्हणतो उद्या काही हरकत नाही बरोबर द्या त्याला फोन लावून द्या त्याले हो म्हणलं काय आहे तर पाहून घ्या चला येतो मी हा ठीक आहे हो लावून देतो फोन हो कंदील लावून दे बरं ते फोन त्याला लावून दे हो या पाटील तुम्ही हा काही हरकत नाही सकाळी हजर राहा मी घरावर करून आम्हाला तू म्हणून आता वही काढली ते आंब्याचा हिशोब करून राहिले एक तर उशीर राहिले नाही मामा काय म्हणलं काय हिशोब करून राहिले म्हणलं काय गडबड म्हणजे आता कसं आहे आंब्याचे किती आले काय आले जरासं मुले हिशोबने पाहिला का मुले हा का किती आले पैसे किती आले म्हणलं सीझनचे हा आम्ही 4 जणांना काम केले किती आले म्हणलं सगळा नफा 1.5 लाख रुपये आले सगळे 1.5 लाख रुपये आहेत पा बरोबर मोजून घ्या 1.5 लाख आले नाही का असं का हो का 10-15 तरी काढली ना नाही काढलेस जाऊ दे अडी पडील कामी येते काही नाही का बरं ठीक आहे 1.5 लाख रुपये आले समजा तर आपण हे पहा 4घानं 1.5 लाख रुपये कमावले भाऊ हा आणि आता हे तुम्हाला तिघाले मी 50-50 हजार रुपये देऊन राहिलो महिनाभर तुम्ही काय कमावस ते कमावा तू आपलं म्हणलंय बा भुऱ्या शाळा चालू होईपर्यंत तू ॲडमिशन बाकी आहे ना द्यायची व्हेटरनरीला जातं म्हणतं तू ढोर डॉक्टर तोपर्यंत रिकामा आहे तोपर्यंत 1 महिना आता हे 50-50 तिघाल देतो मी आणि तुम्ही काही बिझनेस करा तिकडे फल्ली का तिकडे जामुई नाही का मी चाललो आता वारीले सांगा काय वारीला तुम्ही वारीले म्हणजे काय मला काय चालत नाही का म्हणलं जातो मी बी मला काय अडचण आहे आपलं कटलं घेऊन चाललो मी सामान सुमान 5 जणांची चहा पाणी जेवणाची व्यवस्था माझ्याकडे दिलेली आहे त्याला नेणं आहे आणि महिन्याभरात घेऊन येणं आहे मला 9,000 रुपये महिनाही देतो म्हणते डिझेल पाणी समजा त्याच्या जिकडे खाणं पिणं बी त्याच्या जिकडे त्याचंच ते सामान भरून देणार आहे उद्या सकाळी मला निघणं आहे मस्त आहे मग तुमचं बरं आहे मग आम्हाला कोण नाही घेतलं आम्ही आलो असतो तुम्ही तुम्ही इकडे बिझनेस करा मग सगळे एकाचे इकडेच पाठवतात सगळे कॅरेक्टर जे पेंडिंग होते ते दिले रवाना करून तिकडे तुम्ही कामं करा चला झालं ना बाकीचं काही अडचण नाही ना
काही अडचण नाही. फक्त म्हणलं बाबा पंढरपूरला जासान तर आमच्यासाठी अंगारा आणि काहीतरी सामान घेऊन ये जा. बाकी काही अडचण नाही. मस्त आरामात जा, आनंदात जा, सुखरूप वापस या. जा आता वारीले. अरे चला, झालंच नाही का तुमचं? किराणा भरलं सगळं? काही गॅस गीस पाण्याची कॅन अजून काही अडी अडचण असलं तर फोन करा. डिझेलसाठी तुम्हाला आता आम्ही 5,000 रुपये दिलेले. कमी जास्त पडले तर फोन करा. आणि आपलं किराणा आहे 9,000 रुपये तिकून आल्यावर आम्ही देऊ, समजलं? फक्त व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. जा आता तुम्ही निघाले ते झाले रस्त्यानं लागलेत ते आता. नाही आता काही अडचण नाही आहे. बस झालं ना, आता निघू का मग मी? झाले ते रस्त्याने लागले ना. चला मग येतो. मग मी काय म्हणतो, आपलं ते देवमन चुरखव आहे त्याला घेऊन घेता मला पुढे. फोन येईनच त्याचा, काही अडचण नाही. बघा बस झालं मग. ओके. कोणता असं तर असं ना, मग फोन करतो म्हणा त्याला. काही वांधा नाही. हो, फक्त जरासं लक्ष दे जा. इचक माणूस आहे ती. हो, आम्ही तर नाहीच म्हणू, पण ते आता कंदील बुडा म्हणे जाऊ द्या बा, आता कसं वारी होऊन राहिली तर कोणाला नाही म्हणा. हो ठीक आहे मग. जा आता. असे ना कोणता देव म्हण, असे किती देव म्हण आले न गेले. तर येऊ दे त्याले बी. मी पाहतो, मी करतो सारखं त्याले. चला निघतो मी. द्या त्याला पाठवून, मी पुढे येऊन उभा राहतो. आता इथपर्यंत आलो आम्ही. आता वारी निघाली. हो, तर आता पुढील 2 दिवस दुसरे विषयावरचे एपिसोड येईल. त्यानंतर 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी या विषयावरच आधारित तिसरा एपिसोड येईल, पार्ट 3. ठीक आहे. तर चला उद्या भेटू 5 वाजता नवीन विषयासह.